ओम शांती. आजची तारीख आहे 27 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, साऱ्या दुनियेमध्ये तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. तुम्ही राजऋषी आहात. तुम्ही राजाईकरिता राजयोग शिकत आहात. प्रश्न आहे, निराकार बाबांमध्ये कोणते संस्कार आहेत जे संगम युगावर तुम्ही मुले देखील धारण करता? उत्तर, निराकार बाबांमध्ये ज्ञानाचे संस्कार आहेत. ते तुम्हाला ज्ञान ऐकवून पतितापासून पावन बनवतात. म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर पतित पावन म्हटले जाते. तुम्ही मुले देखील आता ते संस्कार धारण करत आहात. तुम्ही अभिमानाने म्हणतात की आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत. आम्ही त्यांच्याकडून ऐकून इतरांना ऐकवतो. गीत आहे, आखिर वह दिन आया आज. ओम शांती. मधुर मधुर आत्मिक मुलांनी हे गाणे ऐकले. ही महिमा कुणाची आहे? एक बाबांची. शिवाय नम. उच्च ते उच्च भगवान आहेत ना. मुले जाणतात की ते आपले पिता आहेत. असे नाही की आपण सर्व पिता आहोत. गायले देखील जाते, सारी दुनिया ब्रदरहूड आहे, म्हणजे बंधुत्व आहे. संन्यासी अथवा विद्वानांच्या म्हणण्यानुसार ईश्वराला सर्वव्यापी म्हटल्याने जसे की फादरहूड म्हणजेच पितृभाव होतो. ब्रदर होण्याने पिता तर सिद्ध होतात, म्हणजे भाऊ म्हटलं की पिता तर सिद्ध होतात, ज्यांच्याकडून वारसा मिळणार आहे. आणि फादरहूड जर असेल तर मग वारशाची गोष्टच येत नाही. मुले जाणतात की आम्हा सर्व आत्म्यांचा पिता एकच आहे. त्यांना म्हटलेच जाते वर्ल्ड गॉड फादर, संपूर्ण जगाचे पिता, जगत पिता. आता वर्ल्ड मध्ये कोण आहेत? तर सर्व भाऊ आहोत, म्हणजे सर्व बंधू आहेत, आत्मे आहेत. सर्वांचे गॉडफादर एकच आहेत. त्या पित्याची सर्वजण प्रार्थना करतात, म्हणजेच उपासना करतात किंवा पूजा करतात. तर उपासना किंवा पूजा तर एकाचीच झाली पाहिजे, आणि ती आहे सतोप्रधान पूजा. हे देखील समजावून सांगितले आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. बाबा ज्ञान देतात सद्गती करिता, आणि सद्गती म्हटले जाते जीवनमुक्ती धामला. हे आत्म्याने बुद्धीमध्ये धारण करायचे आहे की आपले घर शांतीधाम आहे. त्याला मुक्तीधाम, निर्वाणधाम देखील म्हटले जाते. तर सर्वात उत्तम नाव आहे ते म्हणजे शांतीधाम. इथे तर कर्मेंद्रिय असल्या कारणाने आत्मा आवाजामध्ये येत राहते, बोलावे लागते. सूक्ष्म वतनमध्ये आहे मूवी, म्हणजे संकल्पांची भाषा. इशाऱ्यानेच बोलणे होते, आवाज नसतो. आणि तिन्ही लोकांना देखील तुम्ही जाणले आहे. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन. बुद्धीमध्ये हे व्यवस्थित पक्के झाले आहे. मनुष्य सृष्टीसाठीच गायले जाते की हे सृष्टी चक्र फिरते, त्याला म्हटले जाते जगाचा इतिहास भूगोल. या चक्राला जाणल्यानेच तुम्ही चक्रवर्ती राजा बनला आहात. गातात देखील की देवता संपूर्ण निर्विकारी आहेत. लक्ष्मी नारायणाची चित्रे आहेत ना, तर ते संपूर्ण निर्विकारी, आणि स्वतःला म्हणतात संपूर्ण विकारी. म्हणजे जेव्हा भक्त पूजा करतात तर त्यावेळेला त्यांना म्हणतात, लक्ष्मी नारायणला म्हणतात की तुम्ही संपूर्ण निर्विकारी, आणि स्वतःला म्हणतात संपूर्ण विकारी. सतयुगामध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी अथवा संपूर्ण पावन. कलियुगामध्ये आहेत संपूर्ण विकारी, संपूर्ण पतित. तर ही भारताचीच गोष्ट आहे. हे बाबाच येऊन बुद्धीमध्ये पक्के करतात. इतर कोणीही या गोष्टी जाणत नाहीत. दुनियावाल्यांनी तर सतयुगाचा कालावधी खूप मोठा असल्याचे सांगितले आहे. समजतात की लाखो वर्षांपूर्वी सतयुग होते, त्यामुळे ही गोष्ट कोणाच्याच बुद्धीत येत नाही. आता मुले जाणतात की आपण आता संपूर्ण विकारीपासून संपूर्ण निर्विकारी बनत आहोत,
संपूर्ण पतितापासून संपूर्ण पावन बनायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत. आत्म्यामध्येच भेसळ पडलेली आहे. गोल्डन एजेड पासून आता आयरन एजेड बनली आहे. बाबा म्हणतात आता तुम्ही राजयोगामध्ये बसला आहात. तुम्ही राजऋषी आहात. राजाईसाठी कधी कोणते शिक्षण असते का? बॅरिस्टर बनवतील, परंतु म्हणजे बाबा म्हणतात की कॉलेजमध्ये शिकून बॅरिस्टर बनवतील, परंतु विश्वाचा महाराजा कोण बनवेल? बाबांव्यतिरिक्त कोणीही बनवू शकत नाही. आणि इथे तर कोणीही महाराजा नाहीये कलियुगी दुनियेमध्ये. आणि सतयुगामध्ये तर जरूर पाहिजे. कोणाला तरी जरूर यावे लागेल बनवण्यासाठी. तर बाबा म्हणतात की मी तेव्हा येतो जेव्हा भक्ती पूर्ण होणार असते. आता भक्ती पूर्ण झाली आहे. आता यामध्ये इतर कोणतीही शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही. आपल्याला बाबा बसून शिकवत आहेत, तर हा नशा म्हणजे खुशी असली पाहिजे. भक्ती मार्गामध्ये सत्यनारायणची कथा ऐकवतात, अमर कथा आणि तिजरीची कथा सुद्धा ऐकवतात. तर बाबा संगम युगामध्ये येऊन ज्ञानाचा तिसरा नेत्र देखील देतात आणि नरापासून नारायण बनण्याची कथा ऐकवली जाते. तर याच गोष्टी ज्या संगम युगामध्ये घडून जातात, तर त्यानंतर भक्ती मार्गामध्ये कामी येतात आणि मग त्या कथा ऐकवल्या जातात. जसं सत्यनारायणची कथा, अमर कथा आणि तिसरा नेत्र देण्याची तिजरीची कथा. आता तुम्ही मुले समजतात की बाबा आपल्याला स्वर्गाचा मालक बनवत आहेत. बरीच माणसे असे समजतात की भक्तीमध्ये पाप होत नाही. म्हणतात की 9धा भक्ती केल्याने मनुष्य मुक्त होतात, परंतु असे काही होत नाही. हे एक नाटक आहे. त्यामध्ये सतोप्रधान, सतो, रजो, तमोमध्ये सर्वांना यायचेच आहे. एकालाही परत जायचे नाहीये. जशी वरती परमधाम मध्ये जागा रिकामी होते, तशी इथे देखील खूप जागा रिकामी होईल आणि बरेच आत्मे म्हणजे आत्मे परमधामला जातील आणि ह्या सृष्टीवर जागा रिकामी होईल. दिल्लीच्या आसपास गोड नद्यांच्या काठावर राजधानी असते आणि समुद्राच्या बाजूला आपली राजधानी नसते. सतयुगामध्ये बाबा म्हणतात गोड नद्यांच्या काठावर राजधानी असते, समुद्राच्या बाजूला नसते. ही बॉम्बे वगैरे असणार नाही. बाबा म्हणतात की ती तर बॉम्बे तर आधी मच्छीमयानी होती, म्हणजे मासेमारी करण्याचे ठिकाण होते आणि मच्छी करणारेच तिथे राहत होते. आता तर समुद्रामध्ये भर टाकून किती जमीन तयार केली आहे, तरीही पुन्हा मासेमारीचे ठिकाण होईल. म्हणजे चक्र फिरेल आणि नंतर पुन्हा बॉम्बे हे मासेमारीचे ठिकाण होईल. सतयुगामध्ये तर बॉम्बे असत नाही. तिथे कोणतेही डोंगर वगैरे सुद्धा नसतात. कुठे जाण्याची गरजच नसते. इथे कलियुगामध्ये मनुष्य थकतात तर रेस्ट घेण्यासाठी जातात. सतयुगामध्ये थकण्याचा अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. तुम्ही स्वर्गवासी बनता तर जरा सुद्धा त्रास नसतो. तर आता मुलांनी बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात गोड लाडक्या मुलांनो, शरीर निर्वाहासाठी धंदा इत्यादी तर करायचा आहे. जसे स्कूलमध्ये शाळेमध्ये विद्यार्थी शिकून मग घरी जाऊन अभ्यास करतात, घरचे कामकाज देखील करतात, तर हे देखील असेच आहे. या शिक्षणामध्ये तर तुम्हाला कोणताही त्रास नाहीये. त्या शिक्षणामध्ये तर किती विषय असतात. इथे तर एकच शिक्षण आणि एकच पॉइंट आहे आणि तो म्हणजे मनमना भोग. याद्वारे तुमची पापे नष्ट होतील. बाबा म्हणतात श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये लिखाण खूप चांगले आहे की हे युद्ध तर एक निमित्त आहे. सर्व मरतील तेव्हाच तर परत मुक्ती जीवनमुक्तीमध्ये जातील. तेही फक्त लढाईमध्ये थोडेच मरतील. अनेक प्रकारच्या आपत्ती येतील. मुलांना कसलेही दुःख होता कामा नये. बाबा सांगतात की व्यक्तीला जेव्हा हार्ट अटॅक येतो तर त्यावेळी त्याला कोणत्याही यातना होत नाहीत. मृत्यू व्हावा
तर असा, बसल्या बसल्या हार्ट फेल झाले, संपले, डॉक्टर येईपर्यंत आत्मा निघून जाते. आता तर सर्वांचा मृत्यू होणार आहे. शेवटी ना हॉस्पिटल राहतील, ना डॉक्टर राहतील, ना क्रियाकर्म करणारे राहतील, काहीही नसेल. सर्वांचे प्राण तनामधून निघून जातील. मुसळधार पाऊस पडेल. मृत्यू येण्यासाठी काही उशीर थोडाच लागेल. प्रयत्न करत आहेत की असे बॉम्ब्स तयार करावे की ज्यामुळे मनुष्य लगेच मरून जातील. अशा प्रकारचे बॉम्ब्स बनवत राहतात. बॉम्ब्सची इम्प्रूव्हमेंट करत राहतात. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ड्रामामध्ये पूर्वनियोजित खेळ आहे. कल्प कल्प विनाश होतो. सतयुगामध्ये तुम्हाला हे ज्ञान राहणार नाही. बाबा म्हणतात, एवढे तर तुम्ही समजता की आपण आत्मा आहोत. आत्म्यामध्ये चांगले अथवा वाईट संस्कार असतात. आत्म्याने जे कर्म केले आहे ते दुसऱ्या जन्मामध्ये भोगावे लागते. बाबा देखील आत्म्यांसोबत बोलतात. बाबा म्हणतात, माझ्या मुलांनो, आत्म अभिमानी बना. निराकार शिवबाबा निराकारी आत्म्यांना शिकवतात. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची स्नेहपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, श्रीमतावर पूज्य बनायचे आहे. आत्म्यामध्ये जे वाईट संस्कार आलेले आहेत ते ज्ञान योगाद्वारे नष्ट करायचे आहेत. संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, शरीर निर्वाहासाठी कर्म करताना देखील शिक्षण शिकायचे आणि इतरांना शिकवायचे आहे. योग बलाद्वारे पावन बनून राजाई पद घ्यायचे आहे. वरदान आहे, आपल्या श्रेष्ठ स्थितीद्वारे मायेला स्वतःसमोर झुकविणारे सर्वश्रेष्ठ पदाचे अधिकारी भव. विश्लेषण आहे, जसे महान आत्मे कधी कोणासमोर झुकत नाहीत, सर्वजण त्यांच्या समोर झुकतील, तसेच तुम्ही बाबांचे निवडलेले सर्वश्रेष्ठ आत्मे कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये अथवा मायेच्या विविध आकर्षण करणाऱ्या रूपांसमोर स्वतःला झुकवू शकत नाही. आतापर्यंत आतापासून जर सदैव झुकविण्याच्या स्थितीमध्ये स्थित राहाल तेव्हा सर्वश्रेष्ठ पदाचा अधिकार प्राप्त होईल. अशा आत्म्यांच्या समोर सतयुगामध्ये प्रजा स्वमानाने झुकेल आणि द्वापरमध्ये तुम्हा लोकांच्या यादगाराच्या समोर भक्त झुकत राहतील. म्हणजे द्वापर युगापासून आपल्या ज्या मूर्त्या बनतील, मंदिरं बनतील, तर त्या मूर्त्यांच्या समोर भक्त झुकत राहतील. आजचा सुविचार आहे, कर्म करते वेळी योगाचा बॅलन्स ठीक असेल तर तेव्हाच म्हणणार कर्मयोगी. कर्म करते वेळी योगाचा बॅलन्स म्हणजे कर्म आणि योग यांचा बॅलन्स ठीक असेल तेव्हाच म्हणणार कर्मयोगी. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. बरीच मुले म्हणतात की जेव्हा योगामध्ये बसतो तेव्हा आत्म अभिमानी होण्याऐवजी सेवेची आठवण येते. बाबा म्हणतात, परंतु असे होता कामा नये, कारण अंतिम समयी जर अशरीरी बनण्याऐवजी सेवेचा देखील संकल्प चालला तर सेकंदाच्या पेपरमध्ये फेल व्हाल. त्यावेळी बाबांशिवाय आणि निराकारी, निर्विकारी, निरंकारी याशिवाय काहीही आठवता कामा नये. सेवेमध्ये तरीही तुम्ही साकारमध्ये याल. त्यामुळे ज्यावेळी जी स्थिती हवी तीच स्थिती व्हावी, अन्यथा तुमची फसगत होईल. जसे आपला जर गणिताचा पेपर असेल आणि त्यावेळेला आपण जर इंग्लिश किंवा सायन्सचं
उत्तर जर लिहून आलो तर ते चालणार नाही. त्याप्रमाणे बाबा म्हणतात की इथे सुद्धा योगाचा विषय हा वेगळा आहे आणि सेवेचा विषय वेगळा आहे. तर ज्या वेळेला आपण योगामध्ये बसतो तर त्यावेळेला सेवेचे संकल्प चालता कामा नये. कारण योगामध्ये आपल्याला अशरीरी व्हायचं आहे आणि सेवेमध्ये तर आपल्याला साकारमध्ये यावं लागतं. त्यामुळे ज्यावेळी जी स्थिती हवी तीच स्थिती व्हावी, अन्यथा बाबा म्हणतात तुमची फसगत होईल. ओम शांती.